पुण्यात फक्त अजितदादांचीच हवा असं मी का म्हणते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। पुणे जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये दादांचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून आलंय। पुणे जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी एक गोष्ट ठामपणे सांगितली आहे, ती म्हणजे पुणे जिल्हा हा फक्त अजितदादांचा बालेकिल्ला आहे। बारामतीपासून इंदापूर पर्यंत, दौंड पासून शिरूर पर्यंत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नगराध्यक्ष पदावर आपला झेंडा फडकवलाय। बारामतीत सचिन सातव, लोणावळ्यात राजेंद्र सोनवणे, दौंडमध्ये दुर्गादेवी जगदाळे, शिरूरमध्ये ऐश्वर्या पाचरणे, इंदापूरमध्ये भरत शाह, जेजुरीत जयदीप बारभाई, भोरमध्ये रामचंद्र आवारे, वडगाव मावळमध्ये आंबोली ढोरे आणि माळेगावमध्ये सुयोग सातपुते तर उरळी फुरसुंगीत संतोष सरोदे। ही यादीच अजित पवारांच्या ताकदीची साक्ष देते। भाजप आणि शिवसेना महायुतीला काही ठिकाणी यश मिळालं असलं तरी एकूण चित्र पाहिलं तर पुणे जिल्ह्यावर अजित पवारांचा ठसा उमटलेला दिसतोय। नगराध्यक्ष पदांच्या संख्येत आणि प्रभावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हा सर्वाधिक वरचढ ठरलेला दिसतोय। या निकालांनी स्पष्ट केलंय की पुणे जिल्ह्यात नेतृत्व, संघटन आणि विजय या तिन्ही बाबतीत अजित पवारच गेम चेंजर आहेत। आगामी राजकारणात पुणे जिल्हा कुणाच्या हातात आहे याचं उत्तर आजच्या निकालांनी ठामपणे दिलंय, ते म्हणजे अजितदादा इज बॅक। आपल्याला याविषयी काय वाटतंय? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।